नमस्कार मित्रांनो, सलग 6 वेळा मोठ्या मताने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची या संदर्भात अनेक वेळा भेट घेतली। कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे रणजित शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होणार आहे। महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला। आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे सांगताच आमचा घरचा विषयही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील देखील तुतारीकडून निवडणूक लढवण्यास प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे। याबाबत निवडणुकीत कोणी येऊ दे, आम्हाला फरक पडणार नाही अशी भूमिका आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली। काही दिवसापूर्वी अजितदादांची जनसन्मान यात्रा माढ्यात आली असता बबनदादा शिंदे यांनी त्यास हजेरी लावत मोठे शक्ती प्रदर्शनी केले होते। आता शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। शरद पवार यांनी रणजित शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता पक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। काही दिवसांपूर्वी अजितदादांसोबत माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी स्टेजवर दिसणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी आता मात्र तुतारी न मिळवल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबनदादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्या वेळीप्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे अजितदादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा मोठा पेच निर्माण होणार आहे।